आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दानपेटी फोडून 12 लाख रुपये किमतीचे दागदागिन्यांची धाडसी चोरी। देवडा फाट्याजवळ असलेल्या सौंदाणे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री रामदेवजी बाबा मंदिरात काल रात्री 12:30 वाजेच्या सुमारास सुमारे 12 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे। मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरांनी हे धाडस केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचे सचिव शरद कुमावत आणि पुजारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात झोपलेले होते। यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मंदिरातील जड दानपेटी उचलणे शक्य नसल्याने चोरट्यांनी दानपेटीचे 2 कुलूप तोडले। पेटीत सुरक्षित ठेवलेले भाविकांचे श्रद्धेचे दागिने, ज्यात सुमारे 5.5 किलो चांदीचे छोटे मोठे मुकुट, कडे, घोडे, रत्नांचा हार आणि जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे गुप्तदान असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल 2 चोरट्यांनी लंपास केला। चोरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरटे सुमारे तासभर मंदिरात चोरी करत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे। पहाटे उघडकीस आला प्रकार। नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता पूजेसाठी गेलेले पुजारी राधेश्याम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचे कुलूप तुटलेले दिसले। त्यांनी तात्काळ शरद पेंटर बागोरे यांना जागे केले। या घटनेची माहिती मिळताच मंदिर देवस्थानचे अध्यक्ष निलेश कर्नावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी मंदिरात धाव घेतली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलीस यंत्रणा सतर्क होऊन डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंतजी, हवालदार तुषार अहिरे आवारे, पोलीस पाटील श्रावण खैरनार आणि कोळी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। चोरांचा माग काढण्यासाठी तातडीने हस्तरेषा तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे। चोरांना त्वरित अटक करा, ग्रामस्थांची मागणी। चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली। सौंदाणेचे सरपंच चेतन पवार, देवस्थानचे ट्रस्टी दिलीप बाफना, विनोद पाटणी, सुभाष बाफना, राज छाजेड, उत्तम टाक, नथा देवरे, घनश्याम कर्नावट, पापा टाक, निलेश टाक, संदीप पवार, अनिल पवार आदी मान्यवरांनी घटनास्थळी त्वरित भेट देत या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।